तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी मोबाईलवर घरी बसून कशी करायची या टॉपिकवर मी ऑलरेडी 4 ते 5 व्हिडिओ टाकलेले आहे आणि त्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंकमध्ये मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे की ई-के-वाय-सी करण्यासाठी। पण बघा, शासनाने जे आहे ते शेवटची तारीख 18 नोव्हेंबर दिलेली आहे ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी। आता बघा, आज तारीख आहे 2 ऑक्टोबर 2025 आणि आजपासून फक्त 16 दिवस ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी बाकी राहिलेले आहेत। यामध्ये काही बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे की दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होत नाही। वेबसाईट जर ओपन झाली तर आधार क्रमांकाचा ओटीपी येत नाही। ओटीपी आला तर तो सबमिट होत नाही, इनव्हॅलिड ओटीपी दाखवत आहे। किंवा काही बहिणींना सर्वात मोठा प्रॉब्लेम आता हा होत आहे की पात्र यादीमध्ये नाही, म्हणजे आधार क्रमांक सबमिट केल्यानंतर ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही असं सांगितले जात आहे। तर बघा, आता पात्र यादीमध्ये नाही, यामागे काय करा नाही ते समोर मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ई-के-वाय-सी ची प्रोसेस जी आहे ते नॉर्मली वेबसाईटची लिंक ओपन करून दाखवणार, ओटीपी सेंड करून दाखवणार, सबमिट करून दाखवणार, पूर्ण प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत समजून सांगणार। जास्त लांब हा व्हिडिओ होणार नाही। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, या ठिकाणी सर्वात पहिली स्टेप आपली असणार आहे की लिंक ओपन करण्याची। तुम्हाला जर लिंक मिळाली नसेल किंवा लिंक तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होत नसेल तर कशी ओपन करायची, सर्वात आधी लाईव्ह ओपन करून दाखवतो आणि कमेंट बॉक्समध्ये जे काही मी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यावरच क्लिक करून मी तुम्हाला लिंक ओपन करून दाखवत आहे। तर बघा, समोरच्या बाजूला तुम्हाला पेज दिसत आहे आणि बघा, आपण मागचा जो काही व्हिडिओ टाकलेला होता तो त्या व्हिडिओमधूनच मी तुम्हाला कमेंटमधून लिंक ओपन करून दाखवत आहे। बघा, लिंक तुमच्या पुढे आहे, 2 लिंक दिलेल्या आहे, एक वेबसाईटची लिंक आणि के-वाय-सी ची डायरेक्ट लिंक। तर बघा, या ठिकाणी मी तुमच्यासमोर लाईव्हच क्लिक करतो। बघा, या ठिकाणी बघा, क्लिक केल्याबरोबर लगेचच गुगल क्रोम मध्ये जे आहे ते आपल्या पुढे वेबसाईट ओपन झाली। या ठिकाणी दिलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर समोरचं पेज तुमच्या समोर ओपन होते। आता या लिंकवर जर कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून जर वेबसाईट ओपन होत नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगतो। आता बघा, या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी जी लिंक आहे याला लॉंग प्रेस करायचं, म्हणजे बोट दाबून ठेवायचं आणि कॉपी करायची। बघा, कॉपीचं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसून येते। लिंक कॉपी करायची। लिंक कॉपी केल्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये गुगल क्रोम असते आपल्या, अशा प्रकारे बघा तुम्हाला गुगल क्रोम जे आहे ते दिसून येते, ते ओपन करायचं। गुगल क्रोम ओपन केलं की वरच्या बाजूला वेबसाईट टाकण्याचं ऑप्शन येते। त्या ठिकाणी काय करायचं, जे काही मॅटर आहे ते डिलीट करायचं आणि त्या ठिकाणी लॉंग प्रेस करायचा। लॉंग प्रेस केल्यानंतर पेस्ट असं ऑप्शन तुम्हाला दिसून येते। पेस्ट ऑप्शनवर क्लिक केलं की त्या ठिकाणी लिंक एंटर केली आणि सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते ओरिजिनल लिंक किंवा डायरेक्ट लिंक ओपन होऊन जाईल, म्हणजे वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल। सर्वात पहिला प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला। आता लाडकी बहीण योजनेची वेबसाईट लिंक आपण ओपन केली, वेबसाईट ओपन झाली। यामध्ये प्रॉब्लेम काय असते, कारण काही लिंक जी आहे ते गुगल क्रोम शिवाय ओपन होत नाही किंवा दुसऱ्या कोणत्या ब्राउझरमध्ये ओपन होत नाही, त्यामुळे गुगल क्रोम मध्ये ओपन करा म्हणजे ओपन होईल। त्यानंतर बघा, आता वेबसाईट ओपन झाली। वेबसाईट या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा असं सांगितलेलं आहे। या ठिकाणी आपण क्लिक करू। आता बघा, क्लिक केल्यानंतर लगेचच वेबसाईट ओपन आहे। तुमच्या समोरच जे काही लाईव्ह आहे बघा, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, तारीख सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कॉर्नर मध्ये दिसून येत असेल। तर बघा, पेज ओपन झालं। या ठिकाणी लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड, सहमती द्या, ओटीपी पाठवा। तर बघा, तुमच्या समोरच जो आहे तो आपण आधार क्रमांक टाकत आहे। कीपॅड मधून मी आधार क्रमांक टाकाय ऑलरेडी मी आधीच हे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवलेली आहे। बघा, आधार क्रमांक या ठिकाणी टाकत आहे। त्यानंतर बघा, कॅप्चा कोडचे जे काही नंबर आहे ते समोरच तुमच्या समोर बघा या ठिकाणी फिल करत आहे। कॅप्चा कोड टाकला, आधार क्रमांक टाकला, या ठिकाणी सहमती द्या या बटनवर क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवा। ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर बघा, लगेचच आता बघा, वेबसाईट जे आहे ते 8 दिवसापासून एकदम स्मूथ नॉर्मली चालत आहे, कारण ई-के-वाय-सी करणाऱ्या बहिणींची संख्या कमी झाली, वेबसाईटवर लोड कमी झालं, त्यामुळे वेबसाईट नॉर्मली चालत आहे। आता बघा, ओटीपी टाकण्याचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे, तुमच्या समोर दिसत आहे आणि बघा लगेचच वरच्या बाजूला ओटीपी आला। आता या ठिकाणी भरपूर बहिणींना ओटीपी येत नाही आहे किंवा खूप वेळानंतर येत आहे, ओटीपी येत आहे। त्याचं कारण असं आहे की एकतर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल, तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल, किंवा दुसरा टेक्निकलच प्रॉब्लेम या ठिकाणी असू शकतो, म्हणजे आधारच्या वेबसाईटवरून सर्व्हरसाठी थोडा ओटीपी पाठवायला वेळ होत आहे। पण या ठिकाणी तुम्हाला वेट करायचं आहे, हे पेज तुम्हाला बंद करायचं नाही। हे जे काही ओटीपीचं पेज तुम्हाला आलेलं असेल ते बिलकुल बंद करायचं नाही। वरच्या बाजूला मोबाईलमध्ये ओटीपी येण्याची वाट पाहायची। जर खूप वेळपर्यंत 10, 15, 20 मिनिट झाले आणि ओटीपी जर आला नाही तर मग पूर्ण पेज बंद करायचं आणि मग जर तुम्हाला ओटीपी आला तर तो ओटीपी तुमचा इनव्हॅलिड आहे, कोणत्याच कामाचा राहणार नाही। पुन्हा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा, पुन्हा ओटीपी पाठवावर क्लिक करायचं, पुन्हा प्रयत्न करा, म्हणजे ओटीपी तुम्हाला येईल, वेळ लागते।
कधी कधी लगेचच 1 मिनिटात येईल किंवा 2-3 मिनिटानंतर येईल, पण हे पेज बंद करायचं नाही. ओटीपी आला की लगेच, म्हणजे आपण जेव्हा ओटीपी पाठवावर क्लिक केलं त्यानंतर आपला नवीन ओटीपी आला पाहिजे. नवीनच येणारा ओटीपी जो आहे तो सबमिट करायचा. म्हणजे आपण केवायसी जेव्हा करत आहे त्यानंतर तुमचा ओटीपी आला पाहिजे. तो नवीन ओटीपी आपण या ठिकाणी सबमिट करायचा. ओटीपी सबमिट केला त्यानंतर समाविष्ट करा बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर आता पहिला ओटीपी तुमचा सक्सेस झाला, हाफ केवायसी पूर्ण झाली. बघा या ठिकाणी काही बहिणींना असा प्रॉब्लेम येत आहे की त्यांचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही, अशा प्रकारचं रेड कलरचं त्यांना जे आहे ते पट्टी दिसून येत आहे. मग याचा अर्थ काय, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून सुद्धा हेच ऑप्शन येत आहे. टेक्निकल प्रॉब्लेम तर वेबसाईटचा नाही. काही बहिणींना प्रॉब्लेम येत होता पण आता त्यांची केवायसी पूर्ण झाली. पण आता या बहिणींना जे ऑप्शन येत आहे तर कदाचित त्यांचे अर्ज रद्द झाले आहे का किंवा त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे का, हा प्रश्न त्यांचा आहे. मग त्यांना काय करायचं आहे की आता बघा ऑक्टोबर महिन्याचं वितरण जे आहे ते लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये होणार, 100% गॅरंटी आहे. कारण JR सुद्धा आलेला होता, सामाजिक न्याय विशेष विभागाचा JR आला आणि वितरण होणार. ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार हे आपल्याला माहित आहे. मग आता त्या वितरणाची वाट या बहिणींनी पाहायची आहे. ज्या बहिणींचा आधार क्रमांक पात्र यादीत नाही केवायसी करताना असं सांगितलं जात आहे त्या बहिणींना आता ऑक्टोबर महिना त्यांना मिळतो का, जरी सप्टेंबर महिना मिळाला असेल तर ऑक्टोबर महिना त्यांच्या खात्यात जमा होतो का, या गोष्टीची त्या बहिणींना वाट पाहायची आहे. त्यानंतरच तुम्हाला क्लिअर होईल की तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे. कारण वेबसाईटवर सुद्धा दाखवत नाही पात्र आहे की अपात्र आहे आणि मेसेज सुद्धा तशा प्रकारे शासनाकडून कळवण्यात आलेला नाही. त्यामुळे केवायसी होत नसेल तर थांबा, ऑक्टोबर महिन्याची वाट पहा. त्यानंतर त्या टॉपिकवर मी व्हिडिओ 100% बनवणार. पण आता अंदाजे काहीतरी चुकीची माहिती देऊन मी तुम्हाला मिसलीड करू शकत नाही. तर बघा त्यानंतर आता या ठिकाणी बघा ऑप्शन आलेला आहे की तुमच्या पती वडिलांचा आधार क्रमांक टाका. पती वडिलांचा आधार क्रमांक टाका. मग या ठिकाणी ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, दुसरा ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही, त्या बहिणींनी बघा आता वाट पाहायची आहे. पण दिवस बघा खूप कमी झालेले आहे. आता आम्ही सुद्धा म्हणत आहे वाट पहा, पण त्या बहिणींनी वाट किती दिवस पाहायची, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आहे. पण चुकीने कुणाचा दुसऱ्याचा आधार क्रमांक टाकू नका. चुकीने दुसरा कुणाचा आईचा किंवा भावाचा आधार क्रमांक टाकून या ठिकाणी तुम्ही केवायसी पूर्ण करू नका किंवा केवायसी स्वतःचा आधार नंबर टाकून सुद्धा पूर्ण या ठिकाणी करू नका. स्टार्टिंग पासून सुद्धा प्रोसेस करू नका. शासनाकडून अपडेट येईलच अशी आपण वाट पाहत आहे आणि शासनाला अपडेट 100% द्यावीच लागेल. पण दुसरा कुणाचा आधार क्रमांक टाकून केवायसी पूर्ण करू नका, वाट पहा. जर बघा या ठिकाणी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा, तुमच्या समोरच बघा आधार क्रमांक या ठिकाणी टाईप करत आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकला, बघा टाईप होत आहे, कॅप्चा कोड टाकला, आपण या ठिकाणी सहमती दिली, ओटीपी पाठवला. आता ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच ओपन होणार 2 मिनिटांमध्ये. बघा तुमच्या समोरच ओपन झालेला आहे. बघा ओटीपी आला, ओटीपी सेंड आणि वरच्या बाजूला ओटीपी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. तर जो काही ओटीपी आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता तिसऱ्या नंबरचं पेज जे आहे ते तुमच्यासमोर नॉर्मली ओपन होईल. तिसऱ्या नंबरचं पेज कोणतं, तर हे पेज जे आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी सर्वात पहिला ऑप्शन दिलेला आहे. बघा या ठिकाणी सर्वात पहिला ऑप्शन आहे तुमच्या पती वडिलांचं नाव. तुमच्या पती वडिलांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. तर ते छोट्या स्क्रीनवर जर तुम्ही केवायसी करत असाल तर छोट्या बॉक्समध्ये या ठिकाणी दिसून येईल. मोठ्या स्क्रीनमध्ये करत असाल म्हणजे मोबाईलमध्ये. आता मी ही केवायसी मोबाईलमध्येच करत आहे, स्क्रीन रेकॉर्डिंग करून, पण डेस्कटॉप मोडमध्ये करत आहे. तुम्ही साध्या मोबाईलमध्ये करत असाल तर या ठिकाणी पती वडिलांचं नाव छोट्या स्क्रीनमध्ये दिसून येत नाही, पण ते ऑलरेडी सबमिट झालेलं असते. या ठिकाणी आधार क्रमांकावरून तुमचं नाव येत नाही, तर तुमच्या अर्जावरून जे तुम्ही नाव टाकलं पती वडिलांचं 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना, तेथून या ठिकाणी नाव येते. काही बहिणींचं पतीचा आधार क्रमांक दिला असून सुद्धा वडिलांचं नाव येत आहे, त्यामुळे काळजी करायची नाही. तर बघा पहिल्या नंबरचा ऑप्शन आणि त्यानंतर बघा या ठिकाणी जाती प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जाती प्रवर्ग जे काही तुमची जात आहे, सर्वसामान्य, इतर मागास वर्ग, भटक्या जमाती, जे काही तुमची जात येत आहे, ओबीसी, SC, ST, NT, तर या ठिकाणाहून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची. तर मी या ठिकाणी भटक्या जमाती ब सिलेक्ट करत आहे. सिलेक्ट केलं त्यानंतर आता 2 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आहे. भरपूर बहिणींनी चुका केलेल्या आहे. जर चुका केल्या असेल तर बिलकुल काळजी करू नका. पती वडिलांच्या आधार क्रमांकावरूनच चौकशी होणार आहे आणि त्यानंतरच ठरणार आहे तुम्ही पात्र की अपात्र. तर बघा या ठिकाणी पहिल्या नंबरचा ऑप्शन प्रश्न दिलेला आहे, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही. हे वाक्य थोडं कन्फ्युज करणार होतं, त्यामुळे या ठिकाणी भरपूर बहिणींनी चुका केल्या. तर बघा पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत यांच्या वाक्याला या ठिकाणी होकार द्यायचा. म्हणजे पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत म्हणजे यांच्या वाक्याला होकार देणे म्हणजे या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं. कुटुंबामध्ये कोणालाही पेन्शन किंवा पेमेंट मिळत असेल तर या ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं. त्यांनी म्हटलंय पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही, तर त्यांच्या वाक्याला नकार द्यायचा.
आणि नाही सिलेक्ट करायचं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा नंबरचा ऑप्शन आहे की एकाच कुटुंबामध्ये तुमच्या एकच विवाहित आणि एकच अविवाहित दोनच बहिणी लाभ घेत आहे का, तरच होय सिलेक्ट करायचं. दोनपेक्षा जास्त बहिणी असेल, दोनपेक्षा जास्त विवाहित असेल, दोनपेक्षा जास्त अविवाहित असेल किंवा 2, 3, 4 बहिणींनी लाभ घेतला असेल तर या ठिकाणी नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं. दोन्ही प्रश्न तुमचे क्लिअर झाले. या ठिकाणी चुका केल्या असेल तर काळजी करू नका. अर्ज पात्र अपात्र होणार नाही. केवायसीचा रिझल्ट जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागणार आहे. त्यानंतर तुमच्या पतिवडिलांच्या आधार कार्डवरून चौकशी होणार आणि तुम्ही पात्र आहे की अपात्र चेक केले जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्ही जे काही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे. या ठिकाणी या बटनवर तुम्हाला ब्ल्यू ऑप्शनवर टिक करायचं आहे. त्यावर टिक केल्यानंतर या ठिकाणी सबमिट करा. सबमिट करा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पॉपअप येईल. तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि तुमची ई-केवायसी सबमिट होऊन जाईल. तर अशा प्रकारे अचूक ई-केवायसी करा. लिंक कशी कॉपी करायची, वेबसाईट कशी ओपन करायची, सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.